बातमी आहे नाशिकमधली पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये उघडकीस आली। पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढून तिला डान्स बारमध्ये नाचवायला भाग पाडल्याचा प्रकार पंचवटी परिसरामध्ये घडलाय। पतीने आपल्या पत्नीला गुंगीचं औषध दिलं, तिचे अश्लील व्हिडिओ काढले, ते व्हायरल करायची धमकी दिली, डान्स बारमध्ये नाचायला तिला भाग पाडलं होतं। संबंधित महिलेला पत्नीने सलग 2 वर्ष सोलापूर आणि बंगळुरूमधल्या डान्स बारमध्ये नाचायला भाग पाडलं होतं। पीडित महिलेच्या तक्रारीवरून पती पवन गाडेकर आणि त्याचा मित्र अक्षय गांगुर्डे याच्या विरोधामध्ये नाशिकमधल्या पंचवटी पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला। पुढचा तपास सध्या पंचवटी पोलिसांकडून सुरू आहे। पैशाचा उद्देश असण्याची शक्यता आहे, कारण का त्या पीडित महिलेचे तिचं असं म्हणणं आहे की तिचे अश्लील फोटो काढलेले आहेत आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला त्या गोष्टी डान्स बारमध्ये नाचवण्यास प्रवृत्त केलेलं आहे। सर, आता या दोघांना अटक केली आहे का? काय तपास पुढच्या दिवशी? सध्या आपण त्यांच्या लोकेशन काढत आहोत, पण ते सध्या फरार आहेत। लागलीच त्यांचा शोध घेऊन अटक करण्यात